आणि आताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हिंगोली जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीनं आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत आगारातून आज एकही बस आगाराच्या बाहेर सोडण्यात आली नाही. यामुळे बसस्थानक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळालाय. तर वसमत तालुक्यातील खांडेगाव पाटीजवळ वसमत आगाराची बस क्रमांक MH13CA 8423 या बसला अज्ञात इसमानं पेटवून दिली आहे. या आगीत जवळपास 40 लाखांचं नुकसान झालंय. माझं नाव गंगाधर कांबळे. मी वसमत डेपोला चालक म्हणून आहे. मी सकाळी 8 वाजता 8:15 वाजता वसमतहून पुण्याला जाण्यासाठी गाडी मार्गस्थ केली आणि समोर इथं खांडेगाव पाटील आल्यास रस्ता रोको झाला. त्यामुळं गाडी मला साईडला लावावी लागली आणि थोड्या वेळाने मी साहेबाला वसमत डेपोला माहिती दिली. त्यांनी सांगितलं थोडा वेळ थांबा, चालू झाल्यास नंतर जा. आणि असं एवढ्यामध्ये नंतर परत चौकडे असे फोन आले की सगळीकडे चालू झालं म्हणून. मग आम्हाला डेपोला पण वापस जाता येईना, कारण थोराव पाटीला परत चालू झालं. मग आम्हाला समोर बी जाता येईना आणि मागे बी जाता येईना, म्हणून आम्ही इथं थांबलो. आणि या दरम्यान अज्ञात व्यक्तीने येऊन दगडफेक करून गाडीच्या काचा फोडून गाडीला आग लावली. आता गाडी पूर्णपणे जळत आहे. अधिकाऱ्याला सांगितली गाडीला आग लावली म्हणून, तर अधिकारी म्हणले ठीक आहे, आम्ही यायलो. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी नारायण काळे, हिंगोली.